महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जळगाव आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून आता प्रवाशांनी उड्या घेतलेल्या आहेत। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जळगावच्या परंडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडलेली आहे। जळगाव आगीच्या भीतीनेच पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या आहेत प्रवाशांनी आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसमधून काही लोकांना उडवलेलं आहे। संदीप जाधव माझे सहकारी आपल्यासोबत, एक प्रवासी संदीप जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संदीपजी, नेमकं काय घटना घडलेली आहे? पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्टेशन सोडून चालू होती आणि ब्रेक दाबला ते गाडीचं आग नाही करत, ब्रेक दाबला गाडी आग उडते बघा, त्या आग उडल्याने कोणतरी बोलून गाडीला आग लागली। अच्छा, यस डब्बा तर आग लागली बघा, लोकांनी डॅम मारला। समोरून बँगलोरची गाडी येत होती समोरून, त्या गाडी खाली लोक चिरडली गेली काही। मी फोटो पाठवला तुम्हाला बघा। आता किती गेल्यात माहिती, मी मागे आहे बरोबर, मी 2-3 फोटो काढले आणि ते गाडी आता थांबल्यात, जवळजवळ 40 मिनिटाच्या वरती झालं। मी आग लागली ही कोणी अफवा पसरवलेली होती? आग लागली नाही, आपण गाडी चालताना ते ब्रेक दाबलं, आग नाही गेली, ते शिंग्या होतात तर कोणते बोललं आग लागली शिंगावर, त्याच्यामुळे लोकांनी उड्या मारल्या बाहेर टिपर डब्यात। आणि समोर बोला बँगलोर एक्सप्रेस येत होती, परंडा स्टेशनच्या पहिला, म्हणजे जळगाव सुटल्यानंतर अजून आले नाही। अच्छा, असं याच्यामध्ये दुर्घटना घडली गेली। आणखी किती लोक जखमी झालेत किंवा काही आतापर्यंत माहिती कळली आहे किंवा तुमचं प्रशासनासोबत कोणाशी बोलणं झालं? नाही, कोण त्याचं सांगा। आता बरेच लोक गेले पुढे, कोण सांगतो 8-10 लोक आहेत, कोण सांगतो 10-12 आहेत। अच्छा, असं रेल्वे प्रशासनानं आता काही तिथे सगळ्या आपत्कालीन घोषणा काय केली आहे का किंवा तिथल्या लोकांना अजून काही तिथून बाहेर काढलं कोण जातं? आलेलं नाही, गार्ड आहेत, गार्डने इन्फॉर्म केलेलं आहे, गार्डने इन्फॉर्म केल्यावर। यातल्या जवळचं रेल्वे स्थानक किती लांब आहे इथून? परंडा आता मला पण सांगता येईल, कारण मी मुंबईचा आहे, मी पुष्पकने आता घरी येतोय, असं आहे। पण जवळ आहे, नेटवर बघितलं ना तर परंडा जवळ आहे ऑनलाईन। म्हणजे काहीतरी मला 7-8 किलोमीटर आहे परंडा दाखवतो। प्रवासी मात्र तिथे आपल्याला आपण बघतोय, प्रवासी सध्या भीतीच्या वातावरणात दिसत आहेत। प्रवासी देखील खाली उतरलेले आहेत ट्रेनमधून। असं आहे, नक्कीच। तर आपण ही दृश्य बघतोय सध्या जळगावच्या परंडा स्टेशन जवळची ही भीषण अशी घटना घडलेली आहे। ट्रेनमध्ये आग लागली अशी कोणीतरी अफवा पसरवली आणि त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी या ट्रेनमधून उडी मारली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची माहिती सध्या कळते। अत्यंत